भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा साकोली तुमसर व पवनी या नगर परिषदेमध्ये समविचारी पक्षासोबत युती करण्यासाठी आम्ही तयार आहोत, परंतु अजून एकही पक्ष तयार झाला नाही। त्यामुळे आम्ही स्वबळावर ताकदीने चारही भंडारा जिल्ह्यातील चारही नगर परिषदेमध्ये आपले उमेदवार उभी करणार आहोत व उमेदवाराच्या मुलाखतीत 200 उमेदवारांनी आपल्या मुलाखती दिल्या व आमचे उमेदवार भंडारा जिल्ह्यात मोठ्या संख्येने निवडून आणू असे मत पूर्व विदर्भ अध्यक्ष भगवान बोंडे यांनी एशियन न्यूज चॅनलशी बोलताना आपले मत व्यक्त केले। या प्रसंगी विदर्भ समितीचे संयोजक प्रफुल्ल मानके, मुरलीधर मिश्रा, विवेक हाडके, भंडारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शेषराज रामटेके, जिल्ह्याचे महासचिव डीजी रंगारी, महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे, उपाध्यक्ष सुनील जीवंतारे, उपाध्यक्ष अरुण गोंडाने, मुस्ताक पठाण व इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित। आज वंचित बहुजन आघाडीची कशा पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स होती किंवा बैठक कशा पद्धतीची? मी भगवान भोंडे, पूर्व विदर्भ अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, माझ्यासोबत पूर्व विदर्भ संयोजक विवेकजी हाडके, पूर्व विदर्भ संयोजक प्रफुल्लजी मानके, पूर्व विदर्भ संयोजक मुरलीधरजी मिश्रा, भंडारा जिल्हा अध्यक्ष शेषरावजी रामटेके, भंडारा जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय सुनील जीवंतारे सर, महिला अध्यक्ष तनुजाताई नागदेवे आणि सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित आहे। आज आम्ही पूर्व विदर्भामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मुलाखती घेतल्या होत्या, त्यात भंडारा जिल्ह्याची आज मुलाखत होती। आज मुलाखतीला कमीत कमी 150 ते 200 इच्छुक उमेदवार आमच्याकडे तिकीट मागण्यास आले होते। त्यांच्या मुलाखती आज भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही घेतल्या आणि भंडारा जिल्ह्यातील साकोली, पवनी, भंडारा आणि तुमसर या नगरपंचायतचे इलेक्शन आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार आहोत। युतीबाबत युतीमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मागील 3 महिन्यापासून बीजेपी सोडून महाराष्ट्रातील सर्व पक्षांना आव्हान केलं आहे की आम्ही युती करण्यास तयार आहोत। त्यामध्ये बीजेपी सोडली तर काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, की जे समविचारी पक्ष आहे सर्वांना आम्ही आव्हान केले होते, पण अजूनपर्यंत आमच्यासोबत कोणी युती करण्यास बोलणी केलेली नाही। पण त्या अनुषंगाने आमची वंचित बहुजन आघाडीची पूर्ण ताकदीने भंडारा जिल्ह्यामध्ये तयारी सुरू आहे। त्या अनुषंगाने आम्ही तयारी करत आहोत आणि ते सर्व आदेश बाळासाहेबांनी उमेदवार निवडीचे असो की बाकीच्या युतीसाठी बोलण्याचे असो इथल्या तालुका कमिटीला आणि जिल्हा कमिटीला दिलेले आहे। त्या अनुषंगाने जर कोणी आलंच तर आम्ही युती करून, अन्यथा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर व स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन लढणार।